कॉलेजमध्ये असताना ना, माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या आईने हा पालक वडा बनवला होता. जो मला इतका आवडला होता, इतका कुरकुरीत तो लागत होता ना, की एकावरती मोह आवरतच नव्हता. आणि त्यावेळेसच या पालक वड्याची रेसिपी मी जाणून घेतली. आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बऱ्याचदा बनवलाय, आता तुम्ही सुद्धा बनवून पहा. तर सगळ्यात आधी 20 ते 25 पालकाची पानं घेतली. पालक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे 10-12 पानं जरी घेतलीत आणि थोडी जास्त कोथिंबीर घेतली तरी सुद्धा चालेल. पण पालकाचा जो स्वाद आहे ना, तो खरंच खूप छान या वड्यामध्ये येतो. तर पालक असा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि यासोबतच आपल्याला कांदा सुद्धा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. तर मध्यम आकाराचा इथे मी कांदा घेतलेला आहे. हा सुद्धा चिरून झाला. चिरून ठेवलेल्या वस्तू आपण साईडला ठेवूयात आणि इथे मी आता डाळ घेतली आहे. रेग्युलर आपली घरातली वाटी असते त्या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 1 वाटी भरून मूग डाळ मी भिजत घातली होती. अर्ध्या तासामध्ये तसं तर मूग डाळ छान भिजली जाते. पण जर घाई असेल तर थोड्याशा गरम पाण्यामध्ये तुम्ही भिजत घाला. मग अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित भिजली जाईल. आता इथे फक्त मी मुगाची डाळ घेतली आहे. हरभऱ्याची डाळ घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून घेऊ शकता. हरभऱ्याची डाळ सुद्धा यामध्ये घातली जाते. आता पाणी हातानेच व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता या डाळीसोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि यासोबतच हिरवी मिरची आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे घालायची. ही हिरवी मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून एक 7-8 हिरव्या मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत. तर पाणी न घालता ओबड-धोबड आपल्याला वाटून घ्यायचंय. फार अगदी बारीक अशी याची पेस्ट करायची नाही. हलकीशी जाडसर डाळ राहायला हवी, तरच मस्त असा क्रंची फ्लेवर येतो. आता ही वाटून घेतलेली डाळ संपूर्णपणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. डाळ चांगली भिजवून घेतली ना, की मग पाणी घालण्याची अजिबातच गरज पडत नाही. आता यामध्ये इतर सगळं साहित्य घालूयात. तर अर्धा छोटा चमचा भरून इथे हळद घातली, 1 चमचाभर लाल तिखट घातलं आणि चवीपुरतीचं मीठ घातलं. सोबतच थोडासा ओवा सुद्धा क्रश करून घातला. एका खलबत्त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरे आणि जर आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा टेबलस्पून बडीशेप घ्यायची आहे. खरं तर छान स्वाद येतो, पण बऱ्याच जणांना बडीशेप अशी आवडत नाही, यामुळे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. अगदी जाडसर असं मी क्रश करून घेतलंय. अगदीच पावडर करायची सुद्धा गरज नाही. थोडंसं जाडसर मध्ये आधी दाताखाली आलं की ते चवीला खूप छान लागतं. वाटलेल्या डाळीमध्ये हे मी घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. मधला क्लिप थोडासा स्किप झाला. आता यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेला पालक आणि कांदा सुद्धा घालायचा आहे. सगळं साहित्य घालून झालेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. तर यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता अजिबात नाही. हे वडे बनवण्यासाठी आपल्याला अजिबात बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ लागत नाही. इथे फक्त सुरुवातीला मी जसं सांगितलं, की मुगाच्या डाळी सोबतच तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ सुद्धा घ्यायची असेल, तर 2 ते 3 टेबलस्पून तुम्ही इथे घेऊ शकता. आता याचे मोठे-मोठे असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही म्हणाल, की ते चपटे कसे झाले? तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये असे थोडेसे मोठ्या आकाराचे वडे घातलेले आहेत. खूप जास्त वडे एकाच वेळेस तेलामध्ये घालू नका. तेलाचं पटकन टेम्परेचर कमी होतं आणि हे वडे तेलकट होण्याची शक्यता असते. यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर लक्षात घ्या, वडे खूप तळायचे नाहीत. अगदी आपल्याला कच्चेच हे वडे काढायचे आहेत. म्हणजे साधारण 2 ते 3 मिनिटांसाठीच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हलकासा वरचा जो आवरण आहे ते सेट झालं, की लगेचच हे वडे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता, की हलकासा मस्त पिवळसर रंग आलाय आणि हलकेसे सोनेरी व्हायला लागलेले आहेत. तर यावेळेसच तेलामधून हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर एका वेळेस तुम्ही या पद्धतीने वडे एकतर तळून घेऊ शकता किंवा मी अशी जी पद्धत तुम्हाला सांगते ती सुद्धा तुम्ही करू शकता. दोन्ही पद्धत आहेत. तर आता पुन्हा मी आणखीन एक बॅच तळण्यासाठी या कढईमध्ये घातलेले आहेत. तोपर्यंत इकडचे जे वडे आहेत ते हलकेसे थंड झालेत. एखाद्या सपाट प्लेटने आपल्याला हे वडे थोडेसे असे चपटे करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता. हे वडे असे छान सेट करून घ्यावं असेल तर हाताने. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे चपटे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही म्हणाले याचे भजी सोडले तर चालतील का? तर तुम्ही भजी सुद्धा सोडू शकता बरं का. पण असे वडे जे चवीला लागतात ना, ते मस्त कुरकुरीत लागतात, फ्लेवरफुल लागतात. दुसरी बॅच सुद्धा इथे माझी तळून झालेली आहे. वड्यांची दुसरी बॅच तळून झाल्यानंतर हे चपटे वडे सुद्धा आपण एका वेळेस सगळेच तळून घेऊ शकतो. तर बघा, गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरतीच ठेवायची आहे. म्हणजे छान कुरकुरीत असे होतात आणि छान रंग सुद्धा येतो. तर थोडेसे तेलामध्ये सेट झाले, की आपोआप हे वरती तरंगले जातात आणि दोन्ही बाजूने उलट-पलट करत छान सोनेरी रंग येईपर्यंत
हे पालक वडे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. दिसायलाच हे वडे खूप अप्रतिम दिसतात. चवीला तर खूपच भन्नाट लागतात. आणि खरं सांगू का, कुठलाही सोडा आपण इथे वापरलेला नाही. पाण्याचा जास्त वापर सुद्धा केलेला नाही. आणि पालक आपण यामध्ये घातलेला आहे, कांदा आहे. फ्लेवरफुल तर हे वडे बनतातच, पण फार असे तेलकट सुद्धा होत नाहीत. तुम्हाला एक वडा मी तोडून सुद्धा दाखवते. भरपूर कुरकुरीत हा वडा होतो. तुम्हाला जर एखादी जेवणाची थाळी बनवायची असेल, तर या जेवणाच्या थाळीमध्ये सुद्धा हा वडा छान लागतो. किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा अगदीच पावसाळा आहे, पावसाच्या वातावरणात तर हे वडे खूप जाम भयानक छान लागतात. तर याच पद्धतीने सगळे वडे असे मी तळून घेतलेले आहेत. पण मी एकदम सगळे वडे चपटे करून घेतले आणि एकदमच तळून घेतले. तुम्हाला हवं असेल तर एक बॅच झाल्यानंतर गरमागरम तुम्ही वडे तळून खायला घालू शकता. असेच सुद्धा हे वडे छान लागतात, पण सॉस असेल ना तर सॉस सोबत सुद्धा छान लागतील. हिरव्या चटणी सोबत सुद्धा कमाल लागतात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका कुरकुरीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.